नमस्कार. तर चालले बघा मी मंदिरात शंकराच्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी पण आहे. तर मी नागाचे पण तिथे पाया पडायला जाणार आहे. आधी शंकराच्या मंदिरात जाणार, दर्शन वगैरे घेणार आणि नंतर मग तिकडे जाणार. तर पाऊस नाही आहे, म्हटलं चला फटाफट. तरी पण मी छत्री घेऊन आले, फुकटचं वजं. तर आता बघा इथे मी शंकराच्या मंदिरात आले, दर्शन वगैरे झाले माझं. तर मी आता इथे म्हटलं व्हिडिओ काढूया. तर मी उशिरा आले, लवकर आले असते ना तर खूप गर्दी असते, मग पूजा वगैरे व्यवस्थित होत नाही. तर बघा किती मस्त असं डेकोरेशन वगैरे केले फुलांनी, मस्त वाटतं. हनुमान साईडला आणि इकडे बाजूला एक मूर्ती आहे गणपतीची. तरी पण थोडे लोक येत होते. माझं खूप छान पूजा वगैरे झाली, बरं वाटलं एकदम. तर इथे बाजूला गणपती छोटंसं, किती सुंदर हार वगैरे घातलाय ना, मस्त वाटतं. कासव. तर ते आले बघा. आता मी बाहेर रामेश्वरचं मंदिर आहे बघा साईडला, मी गेले होते. ते जुनं मंदिर आहे खूप, हे नवीन झाले आता. तर बघा मस्त असे लाइटिंग वगैरे केलेली आहे. इथे वडाळा तलाव आहे. इथे मी चालायला येत असते, पण आता बरेच दिवस झाले आता चालायला जात नाही, पाऊस येतोय म्हणून. बाजूला बेलाचं झाड आहे बघा, किती मोठं झालंय. बाहेर बायका बसल्यात, ते धोत्री झाडाचं फळ, बेलपत्र, बेल, नारळ हे सगळं म्हणजे घेऊन. हे सावरकर चौक, हे बघा हनुमानाचं मंदिर. आता इथून मी जाणार अशोकबागेमध्ये. मंदिर हे बंद झाले, कोणतरी बाहेरूनच पाया पडतंय. तरी मन चाललंय बघा, एकदम खालून जातात, एवढा आवाज येतो ना. तर बघा इथे आले मी, दर्शन वगैरे आता म्हणजे पूजा झाली माझी. तर बघा नागोबाचं इथे मूर्ती आहे. तिथे म्हणजे नागोबाला आपण जे ठेवतो ना दूध, ते चालत नाही, पण बऱ्याचशा बायकांनी इथं दूध म्हणजे पाण्यामध्ये ओतले. तर तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करा. तर बघा आले मी घरी, पाऊस नाही आला, काय नाही. छत्री नेली, एवढा कासलाय ना माझ्या हाताला. छत्री नसता नेल म्हणजे छत्री नसते ना नेली तर पाऊस आला असता. आणि एवढा जोराचा येतो ना, तर एका मिनिटात मी भिजून गेले असते. आणि एकटीच गेले मी चालत, निखिलला पण नाही, त्याच्या बाबाला पण नाही. नंतर शोधायला आले, त्यांना मी सापडलीच नाही. कशाला घाबरले हा. तर मी थोडासा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ बनवलाय तिथं. तर चला, झाली माझी पूजा वगैरे. आज श्रावण सोमवार पहिला आणि नागपंचमी. तर मी आहे ना कॅमेराच पुसला नाही, तसंच व्हिडिओ बनवला घाई तर सगळ्या धुरकट व्यवस्थित नाही आला. निखिल बोलला मग मी हे काय बनवते, कॅमेरा जरा त्या पुसलाय. तर बघा नागपंचमीला आमच्याकडे आहे ना खूप एन्जॉय करायचो आम्ही. झोका वगैरे खेळायचो, मेहंदी काढायचो, आदल्या दिवशी पतंग उडायचो. परत झोके तर एवढं खेळायचो ना, हाताला असे फोड यायचे. नेल पॉलिश असायची, मेहंदी भरपूर, बांगड्या, सगळं नवीन 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 सगळं असायचं. टिकल्या खड्याच्या.
अजून रिबीन असायची बघा कपड्याची, ते असे आम्ही वेण्या घालून आमची आई हे बांधायचे असे फुलं इथे. आणि 2-2, 3-3 जणी आम्ही मैत्रिणी झोके खेळायचो. कोणाचा उंच जातोय ते बघायचो. हाताला एवढे फोड यायचे ना, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आणि 3 दिवस म्हणजे भावाचा उपासापासून तर दुसऱ्या दिवशी नागपंचमी, तिसऱ्या दिवशी सक्रोबा, असं 3 दिवस कार्यक्रम असतात आमच्या गावाकडे. खूप मस्त आणि एन्जॉय करायचो. खूप मज्जा यायची. ज्वारीच्या लाह्या भरपूर असायच्या. त्या अशा म्हणजे नंतर राहिलेल्या आम्ही चिवडा बनवून खायचो. शेंगदाणे वगैरे, कढीपत्ता वगैरे त्याला फोडणी द्यायचं. मस्त लागायचे, खूप छान लागायचे. तर आता काय एवढं राहिलं नाही. पहिलं खूप आम्ही मज्जा करायचो, खेळायचो, फुगडे खेळायचो, ते कोंबडा बिमडा, मंगल गौरी असं असतं ना, सगळे गेम वगैरे भरपूर मस्त खेळायचो. काय 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 आता सांगायला म्हणजे एवढं लक्षात पण राहिलं नाही माझ्या. तर चला, गाणे म्हणजे आमच्याकडे ना असे गोल राऊंड बनवतात आणि गाणे एकमेकीच्या हाताला धरून ते दोघी जणी गाणे बोलायच्या आणि पाठीमागे बाकीचं सगळे बोलायच्या. खूप मज्जा वाटायची. एवढे छान वाटायचं ना. तर आता पहिले दिवस म्हणजे राहिलेच नाही. तर आता फक्त एकच दिवस म्हणजे हे करतात, वारुळाला जातात आणि वारुळाला गेल्यावर एकमेकीला ते हळदी कुंकू लावून नाव घ्यायला लावतात. खूप मज्जा येते पण आमच्या गावाकडे नागपंचमीला. तर चला, आम्हाला अजून जेवायचंय. माझा उपवास आहे सोमवार.